टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 74 वर प्रॅक्टिस सेट 41 दिलेला आहे. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिस सेट 40 मध्ये आपण आपल्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेतलेल्या आहेत. जसे की रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, इंटरेस्ट म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजे काय, टाइम पिरियड, अमाऊंट, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला माहित. ओके नाही. चला तर मग आता आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला हे जे सगळे वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत ते सॉल्व्ह करायला घेऊया. हे पहा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय विचारलेले आहे, if the interest on 1,700 rupees is 340 rupees for 2 years, the rate of interest must be. आणि खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत. आता अशा प्रकारचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे असतात हे तर तुम्हाला माहितच आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि काय फाइंड आउट करायला सांगितलेले आहे हे पाहायचंय. हे पहा, सगळ्यात आधी असे फाइंड द इंटरेस्ट किंवा फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट किंवा फाइंड द अमाऊंट असे जेव्हा क्वेश्चन येत असतात तेव्हा आपल्याला काय काय पाहायचंय, तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला राईट करून घ्यायचंय की प्रिन्सिपल दिलेला आहे का, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे का, टाइम पिरियड काय आहे आणि इंटरेस्ट काय आहे. बरोबर. आता या क्वेश्चन मध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे का कुठे, तर काही मुलांना इथे प्रश्न पडू शकतो, अरे इथे प्रिन्सिपल वर्ड कुठेच दिलेलं नाहीये, म्हणजे प्रिन्सिपल दिलेलं नाहीये. हे पहा, क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचंय, समजून घ्यायचंय की काय दिलेलं आहे नक्की क्वेश्चन मध्ये आणि मग काय पाहायचंय की काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हे पहा, आपण क्वेश्चन पुन्हा एकदा रीड करूयात. इफ द इंटरेस्ट ऑन, इंटरेस्ट दिलेला आहे बरं का, इफ द इंटरेस्ट ऑन 1,700 रुपीज, 1,700 रुपीज वर इंटरेस्ट दिलेला आहे. किती? 340 रुपीज. पहा बरं, क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, कसं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. इफ द इंटरेस्ट ऑन 1,700 रुपीज इज 340 रुपीज. म्हणजे 340 रुपीज काय आहे, इंटरेस्ट आहे. आणि कशावर मिळालेला इंटरेस्ट आहे, तर 1,700 रुपीज वर. बरोबर. म्हणजे 1,700 रुपीज काय झालं, येस, व्हेरी गुड, प्रिन्सिपल झालं. आणि त्या प्रिन्सिपलवर 340 रुपीज काय मिळालेलं आहे, तर इंटरेस्ट मिळालेला आहे. बरोबर. राईट करून घेऊयात मग. प्रिन्सिपल 1,700 रुपीज आणि इंटरेस्ट दिलेला आहे 340 रुपीज. बरोबर. पुढे काय दिलंय, फॉर 2 इयर्स. 2 इयर्स म्हणजे काय, टाइम पिरियड दिलेला आहे. इथे राईट करून घेऊयात टाइम पिरियड. आता पुढे आणखी काय दिलेलं आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 1,700 रुपीज इज 340 रुपीज फॉर 2 इयर्स, इतकं झालं. त्यानंतर द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी. येस, मग इथे आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट. ओके. सो काय काय दिलंय, प्रिन्सिपल दिलेला आहे, टाइम पिरियड दिलेला आहे, इंटरेस्ट दिलेला आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट. ओके. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स जेव्हा आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात तेव्हा नेहमी एक मॅजिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 40 मध्ये सांगितलेला आहे. कोणता आहे तो मॅजिक फॉर्म्युला? येस, व्हेरी गुड. इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन. चला आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. आपल्याकडे कोणकोणत्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट करायच्या आहेत. तो हे पहा, पी म्हणजे काय, प्रिन्सिपल दिलेला आहे ना. येस, 1,700 रुपीज. राईट करून घेऊयात आपण. त्यानंतर ना आर दिलेला आहे का, आर म्हणजे काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट. दिलाय, नाही दिलेला. सो आरच्या जागी आर ऍज इट इज राईट करूयात. त्यानंतर ना टी, टी म्हणजे काय, टाइम पिरियड. दिलाय का, हो, 2 इयर्सचा दिलेला आहे. सो राईट करूयात, टीच्या जागी 2 इयर्स अपॉन 100 ऍज इट इज राईट केलं. आता इंटरेस्ट, इंटरेस्ट दिलेला आहे का, तर हो, इंटरेस्ट सुद्धा दिलेला आहे. सो इंटरेस्ट सुद्धा राईट करून घेतला. फाइंड आउट काय करायचंय, आर. हे पहा, सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत, आर ची व्हॅल्यू नाहीये. आर फाइंड आउट करायचंय. मग आर फाइंड आउट करायचा आहे म्हटल्यावर आरला एकट्याला एका बाजूला राहावं लागेल आणि बाकी ज्या सगळ्या अमाऊंट्स आपल्याकडे आहेत, हे जे सगळे नंबर्स आहेत त्यांना दुसऱ्या साईडला पाठवावं लागेल इक्वल टूच्या. चला तर मग आरला एकट्याला इकडे राईट हँड साईडला ठेवूयात, इक्वल टूच्या राईट हँड साईडला. आणि बाकी जे काही आहे त्या सगळ्याला इकडे पाठवूयात, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. तर इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी 340 आहे. तो 340 ऍज इट इज राईट करून घेतलं. आता हे पहा, आपल्याला काय करायचंय, आरला एकट्याला इकडे ठेवायचंय, हो की नाही, आणि बाकी जे सगळे नंबर्स आहेत त्यांना इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवायचंय. मग आता हे पहा, डिव्हिजन मध्ये कोण आहे, 100. डिनॉमिनेटर आहे की नाही, डिनॉमिनेटर म्हणजेच तो डिवाइड होतोय. मग 100ला आपल्याला पाठवायचंय इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. इथे जर डिवाइड होतोय तर इकडे गेल्यावर तो मल्टिप्लाय होणार. चला मल्टिप्लाय करूयात, मल्टिप्लाइड बाय 100. आणि आता इथे न्यूमरेटर मध्ये कोण आहे, 1,700 इंटू हा 2 आहे. यांना आपल्याला इकडे पाठवायचंय इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला.
इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, न्यूमरेटर मध्ये आहेत, बरोबर. मग ते जेव्हा त्यांची साईड चेंज करतील तेव्हा जाऊन बसणार डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजेच डिवाइड होणार. चला इथे डिनॉमिनेटर मध्ये राईट करूयात 1700 इंटू 2. चला आता सॉल्व्ह करूयात. हे पहा इथे 2 झिरोज आहेत आणि 100चे 2 झिरोज कट करूयात. 17 1 जार 17, 17 2 जार 34, 17 झिरो जार 0. आता हे पहा इथे आहे 2 आणि इथे आहे 20. 2 ने 20 ला डिवाइड करू शकतो की नाही. सो 2 1 जार 2 and 2 10 जार 20. सो 10 च्या व्यतिरिक्त आणखी कोणते नंबर्स आहेत का, तर हो 10 इथे न्यूमरेटर मध्ये आहे आणि 1 इंटू 1 म्हणजेच 1 डिनॉमिनेटर मध्ये आहे. मग 10 अपॉन 1 झालं, पण डिनॉमिनेटर मधला 1 नाही राईट केला तरीही चालतो. सो आर इज इक्वल टू काय आलेलं आहे 10. राईट करूया तिथे आर इज इक्वल टू 10. आणि आर म्हणजे काय, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. सो रेट ऑफ इंटरेस्ट काय आलेला आहे 10%. तो इथे 4th नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे आणि इथे राईट करूयात 10%. क्वेश्चन नंबर 2. इफ द इंटरेस्ट ऑन 3000 rupees is 600 rupees at a certain rate for a certain number of years, what would be the interest be on 1500 rupees under the same conditions? आता इथे लक्षात घ्या आपल्याला काय काय दिलेलं आहे. हे पहा, इफ द इंटरेस्ट ऑन 3000 rupees is 600 rupees. 3000 rupees काय आहे इथे प्रिन्सिपल आहे. त्यानंतर 600 rupees काय आहे इंटरेस्ट आहे, हो की नाही. सो if the interest on 3000 rupees is 600 rupees at a certain rate for a certain number of year. Rate of interest दिलेला आहे का, नाही. इथे काय म्हटलंय at a certain rate. सो रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नाही. रेट ऑफ इंटरेस्टच्या इथे आपण क्वेश्चन मार्क देऊयात. त्यानंतर इयर दिलेला आहे का, इयर सुद्धा दिलेलं नाहीये. हे पहा पुन्हा रीड करा, at a certain rate for a certain number of year. सो इयर सुद्धा टाइम पिरियड सुद्धा दिलेला नाहीये. What would be the interest be on 1500 rupees under the same conditions? मग आता इथे क्वेश्चन त्यांनी काय विचारलेलं आहे, क्वेश्चनच्या सेकंड पार्ट मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी की या सेम कंडिशन्स वर 1500 रुपीजला किती इंटरेस्ट मिळेल. आलं लक्षात. इथे 3000 रुपीजवर विशिष्ट रेट ऑफ इंटरेस्ट आणि विशिष्ट टाइम पिरियडनी 600 रुपीज इतका इंटरेस्ट मिळालेला आहे. मग या सेम कंडिशन्सवर 1500 रुपीजला किती इंटरेस्ट मिळेल. सो या क्वेश्चनचे आन्सर आता आपण फाइंड करायला घेऊयात. आधी आपल्याला काय करावं लागेल, आधी आपल्याला शोधावं लागेल की 3000 रुपीजवर किती रेट ऑफ इंटरेस्ट आणि किती टाइम पिरियडला इंटरेस्ट 600 रुपीज मिळालेला आहे. चला मग मॅजिक फॉर्म्युला, इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. आता व्हॅल्यूज टाकून घेऊयात. इथे तर आपल्याकडे फक्त प्रिन्सिपल आहे आणि इंटरेस्ट आहे, पण घाबरायचे नाही. आपण फायनल आन्सर पर्यंत व्यवस्थित पोहोचणार आहोत. आपली गाडी कुठेच धक्के खाणार नाहीये. हे पहा आता इथे इंटरेस्ट दिलेला आहे, हो ना. त्याचबरोबर प्रिन्सिपल दिलाय. सो प्रिन्सिपल आहे 3000. आर दिलेला नाहीये, आर राईट करून घ्यायचा इंटू टी अपॉन 100. इंटरेस्ट काय आहे 600 रुपीज. आता सॉल्व्ह करायला घेऊयात. आपल्याला आर आणि टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग या दोघांनाच इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवायचे. चला इक्वल टूच्या राईट हँड साईडला दोघांनाही ठेवूयात आर इंटू टी. आणि बाकीचे जे राहिलेले आहेत त्यांना इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. आता हा जो 100 आहे तो डिव्हिजनमध्ये आहे. इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर त्याने त्याची साईड चेंज केल्यावर तो वरती मल्टिप्लिकेशन मध्ये जाऊन बसणार. सो इथे ऑलरेडी 600 आहे की नाही इंटरेस्टचे, त्याच्याबरोबर 100 मल्टिप्लाय होणार. इकडे इक्वल टूच्या राईट हँड साईडला तो डिवाइड होत होता ना, म्हणून त्याने त्याची साईड चेंज केल्यावर इकडे तो मल्टिप्लाय होत आहे. आता 3000 इकडे मल्टिप्लाय होतोय, त्याने त्याची साईड चेंज केली, इक्वल टूच्या या साईडला गेला की तो काय होणार आहे डिवाइड होणार आहे. सो इथे डिव्हिजन मध्ये आपण राईट करूयात 3000. चला आता काटाकाटी करूयात, झिरोज झिरोज कट करून टाकूयात सगळे. आता इथे हे पहा इथे 2 झिरोज आहेत, 100चे 2 झिरोज, 3000चे 2 झिरोज कट करूयात. आता इथे 1 झिरो आहे, 600चा 1 झिरो कट करूयात. आता 3 ने 60ला डिवाइड करूयात. 3 1 जार 3, 3 2 जार 6 अँड देन 3 0 जार 0. किती आलं इथे 20. सो आर इंटू टी काय आलेलं आहे, आर इंटू टी 20 आलेला आहे.
आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपण फाइंड आउट काय केलं, R इंटू टी 20 आहे, आलं लक्षात. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, क्वेश्चनचा सेकंड पार्ट, व्हॉट वुड द इंटरेस्ट बी ऑन 1500 रुपीज अंडर द सेम कंडिशन्स. सो सेम कंडिशन्स आपण पुन्हा राईट करून घेऊयात. फक्त आता इथे आपलं प्रिन्सिपल काय आहे, प्रिन्सिपल आहे 1500 रुपीज. फर्स्ट कंडिशनमध्ये प्रिन्सिपल किती दिलेलं होतं त्यांनी, 3000 रुपीज. आणि आपल्याला सेकंड कंडिशनमध्ये काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, जेव्हा प्रिन्सिपल 1500 रुपीज असेल तेव्हा इंटरेस्ट किती मिळेल, हो ना. सो चला इथे आपण राईट करून घेऊयात, प्रिन्सिपल किती, तर 1500 रुपीज आणि इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. चला, सो पुन्हा एकदा मॅजिक फॉर्म्युला, इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. व्हॅल्यूज टाकूयात आपण. आता प्रिन्सिपल काय आहे, 1500 रुपीज बरोबर, आणि आर इंटू टी ची व्हॅल्यू काय आहे, आपण इथे फाइंड आउट केली की नाही. आर इंटू टी किती आलेला आहे, 20. सो आपण डायरेक्टली इथे आर इंटू टीच्या जागी 20 लिहू शकतो, हो ना, आणि अपॉन 100. इंटरेस्ट फाइंड आउट करायचे आपल्याला, सो इथे काहीच येणार नाही. चला सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे 2 झिरोज आहेत आणि इथे वरती 2 झिरोज कट करून टाकले. काय रिमेनिंग राहिलं, 15 मल्टिप्लाइड बाय 20. 15 मल्टिप्लाइड बाय 20 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते, किती मिळणार आन्सर, 300 रुपीज. सो किती इंटरेस्ट मिळणार, 300 रुपीज. आले ना आपले आन्सर, आहे का इथे ऑप्शनमध्ये 300 रुपीज. येस, हे बघा, हे पहा फर्स्ट ऑप्शनच आहे 300 रुपीज. चला आता आपण आपला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायला घेऊयात. आता हा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, खूप इझी आहे, फक्त क्वेश्चन समजायला हवा. हे पहा, जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन अ बँक फॉर सम इयर्स. काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, प्रिन्सिपल दिलंय का, तर हो 12,000 रुपीज प्रिन्सिपलच आहे. त्यानंतर 9 PCPA काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे, राईट करून घेऊयात. आता टाइम पिरियड दिलेला आहे का, पहा बरं, पुन्हा रीड करा. जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन अ बँक फॉर सम इयर्स. इथे टाइम पिरियड मिसिंग आहे, सम इयर्स म्हटलेलं आहे, सो टाइम पिरियड मिसिंग आहे. अँड विथड्रू हिज इंटरेस्ट एव्हरी इयर. आता इथे ही इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे की जावेद त्याचं हे जे प्रिन्सिपल आहे 12,000 रुपीज याच्यावर जेवढा इंटरेस्ट मिळत होता दरवर्षी, तो इंटरेस्ट तो दरवर्षी काढून घेत होता. पुढे काय दिलंय पाहूयात. ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड रिसिव्ड ऑल टुगेदर 17,400 रुपीज. आता जो टाइम पिरियड आहे, इथे म्हटलं ना फॉर सम इयर्स, मग किती इयर्स ते दिलेलं नाहीये, पण तेवढे इयर्स संपल्यानंतर जावेदला एकूण मिळून किती पैसे मिळाले बँकेकडून, एकूण मिळून किती पैसे मिळाले म्हणजे त्याचं हे जे प्रिन्सिपल आहे 12,000 रुपीज प्लस 12,000 रुपीज वरचा जो काही इंटरेस्ट शिल्लक राहिला होता, तो इंटरेस्ट हे सगळं मिळून त्याला किती पैसे मिळालेले आहेत, 17,400 रुपीज. मग एकूण मिळून त्याला एवढे मिळाले म्हणजे ही काय झाली, अमाऊंट झाली ना, हो ना. सो अमाऊंट किती मिळालेली आहे त्याला, 17,400 रुपीज. अमाऊंट म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला, अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, हो ना. आता कंडिशन पहा काय काय दिलेली आहे की प्रिन्सिपल 12,000 रुपीज आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 9 PCPA आहे, टाइम पिरियड दिलेला नाहीये, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा, हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिटेड हिज मनी. सो टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे, आपल्याकडे अमाऊंट आहे. सो टाइम पिरियड फाइंड आउट करण्याआधी आपल्याला काय करावं लागेल, टाइम पिरियड आपल्याला आधी तसा फाइंड आउट करता येणार नाही, आपल्याला आधी काय करायला लागेल, रेट इंटरेस्ट किती त्याला मिळालेला आहे ते फाइंड आउट करावं लागेल ना. मग आपल्याला कळेल की किती वेळासाठी त्याने ते बँकेमध्ये ठेवलेले होते आणि इंटरेस्ट कसा मिळणार आपल्याला. हे पहा, इथे अमाऊंटचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी राईट करून ठेवलाय की नाही. अमाऊंट आपल्याकडे आहे, प्रिन्सिपल आपल्याकडे आहे, इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. काय कठीण आहे यामध्ये, काहीच नाही. चला, अमाऊंट किती आहे, 17,400 इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे, 12,000 रुपीज, आणि इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे म्हटल्यावर 12,000ला आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देणार. इथे ऍडिशन मध्ये इकडे गेले की तो सबट्रॅक्ट होणार, हो ना. सो 17,400 मधून 12,000 सबट्रॅक्ट करूयात, इज इक्वल टू इंटरेस्ट. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 5,400. सो 5,400 काय झालं, इंटरेस्ट झाला. सो जावेदला एकूण मिळून किती इंटरेस्ट मिळालेला आहे, तर 5,400 रुपीज इतका इंटरेस्ट मिळाला. आलं का लक्षात तुमच्या.
त्याचं प्रिन्सिपल किती 12,000 रुपीज आणि इंटरेस्ट 5,400 रुपीज. आता आपण इझिली फाइंड आउट करू शकतो की नाही की किती वेळासाठी त्याने बँकेमध्ये त्याचं प्रिन्सिपल ठेवलं होतं. चला फाइंड आउट करूयात. मॅजिक फॉर्म्युला इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. व्हॅल्यूज टाकूयात. आता आपण आपल्याकडे काय काय आहे. प्रिन्सिपल आहे 12,000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9, टाईम आहे का नाही, मग टी राईट करायचा ॲज इट इज आणि अपॉन 100. इंटरेस्ट आहे का आपल्याकडे, हो आपण आत्ताच फाइंड आउट केलं ना इंटरेस्ट 5,400. हे पहा इथे राईट केलं. मग आता टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. टीला एकट्याला इथे ठेवायचं, बाकीच्यांना इथून घालवून टाकायचं. कुठे घालवून टाकणार, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला, हो ना. चला घालवून टाकूयात. आता इथे जे डिव्हिजनमध्ये आहे ते मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार, जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते डिव्हिजनमध्ये जाणार. 100 इथे डिव्हिजनमध्ये आहे ना, डिवाइड होतोय, सो इक्वल टूच्या या साईडला गेल्यावर तो मल्टिप्लायमध्ये होणार, कन्वर्ट होणार. सो इंटरेस्ट ॲज इट इज आपण इथे राईट करून घेणार आणि मल्टिप्लाइड बाय 100. आता इथे मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे तर 12,000 आणि 9. चला त्यांना डिव्हिजनमध्ये टाकूयात. टाकलं. आता आपलं निम्म काम संपलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, काटाकाटी करायची आहे, हो ना. सो झिरोज कट करून टाकूयात आधी. 100 मधले 2 झिरोज आणि इथे खालचे 2 झिरोज, इथला 1 झिरो आणि इथला वरचा 1 झिरो. काय रिमेनिंग राहिलेलं आहे आता इथे 540 आहे आणि खाली 12 मल्टिप्लाइड बाय 9 आहे. 9ने आपण 540ला इझिली डिवाइड करू शकतो. 9 1 जार 9, 9 6 जार 54 आणि 9 0 जार 0, आलं 60. आता 12ने 60ला डिवाइड करू शकतो का, हो ना. 12 1 जार 12 आणि 12 5 जार 60. सो इथे आता काय रिमेनिंग आहे सांगा बरं मला. इथे फक्त 5 रिमेनिंग आहे, हो ना. सो टी काय आलेला आहे इथे आपला, टी आलेला आहे 5. म्हणजेच टी म्हणजे काय, टाइम पिरियड. सो 5 इयर्स, हो ना. टाइम पिरियड काय आहे 5 इयर्स. जावेदने 5 इयर्स त्याचं हे प्रिन्सिपल 12,000 रुपीज 9 PCPA या रेट ऑफ इंटरेस्टने बँकेमध्ये ठेवलेलं होतं. त्यावर त्याला किती इंटरेस्ट मिळालेला आहे 5,400 रुपीज. सो हिअर इज आर फायनल आन्सर. जावेद हॅड डिपॉझिटेड द अमाउंट फॉर 5 इयर्स. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Lataben borrowed some money from a bank at a rate of 10 PCPA interest for 2.5 years to start a cottage industry. If she paid 10,250 rupees as total interest, how much money had she borrowed? आता इथे या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. चला आपण पुन्हा एकदा क्वेश्चन व्यवस्थित रीड करूयात आणि सगळ्या इन्फॉर्मेशन राईट करून घेऊयात. सो प्रिन्सिपल दिलेला आहे का या क्वेश्चनमध्ये, चला पाहूयात. लताबेन बॉरोड सम मनी. सो किती पैसे तिने बँकेकडून घेतले, बॉरो केले हे दिलेलं नाहीये, हो ना. म्हणजे प्रिन्सिपल इथे मिसिंग आहे. फ्रॉम अ बँक ॲट अ रेट ऑफ 10 PCPA. सो रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 10 PCPA फॉर 2.5 years टू स्टार्ट अ कॉटेज इंडस्ट्री. टाइम पिरियड दिलाय ना 2.5 year. आता 2.5 year म्हणजे किती, आता इथे मिक्स फ्रॅक्शन झालं की नाही. चला याला सॉल्व्ह करा. कसं सॉल्व्ह करतात माहिती आहे ना, 2 2 जार इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतात. 2 2 जार 4 आणि प्लस हा 1 घ्यायचा, किती झाले 5. सो 5/2 हा जो डिनॉमिनेटर मधला 2 आहे तो ॲज इट इज आपण राईट करत असतो. सो 5/2 इयर्स. आता पुढे रीड करूयात. इफ शी पेड 10,250 रुपीज ॲज टोटल इंटरेस्ट. आता इथे टोटल इंटरेस्ट दिलेला आहे, राईट करूया. टोटल इंटरेस्ट तिने किती दिलेला आहे बँकेला तर 10,250 रुपीज. हाऊ मच मनी हॅड शी बॉरोड. मग लताबेनने किती पैसे बँकेकडून घेतलेले होते, किती पैसे बँकेकडून घेतले होते म्हणजे मूळ रक्कम तिने किती घेतली बँकेकडून, प्रिन्सिपल काय आहे ते विचारलेले आहे. सो खूप इझी क्वेश्चन आहे. चला सॉल्व्ह करायला घेऊयात. आपला मॅजिक फॉर्म्युला कोणता आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. आता इथे इंटरेस्ट दिलेला आहे, त्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट माहिती आहे आणि टाइम पिरियड माहिती आहे. आपल्याला फक्त काय काढायचं आहे, प्रिन्सिपल काढायचं आहे. सो इंटरेस्ट 10,250 इज इक्वल टू पी माहिती नाही आहे, सो पी ॲज इट इज राईट करणार. त्यानंतर आर माहीत आहे का आपल्याला, हो 10 PCPA. सो 10 मल्टिप्लाइड बाय टाइम माहिती आहे ना आपल्याला 5/2 राईट करून घेऊया तिथे 5/2. त्यानंतर डिनॉमिनेटरमध्ये इथे येणार 100. आता इथे पहा, इथे आहे 10 मल्टिप्लाइड बाय 5/2.
या 2 ने आपण या 10 ला डिवाइड करू शकतो की नाही? चला तर मग डिवाइड करून घेऊयात. सो 2 1s are 2 अँड 2 5s are 10. आता इथे रिमेनिंग काय काय राहिलेलं आहे ते पुन्हा खाली राईट करून घेऊयात. सो 10,250 इज इक्वल टू P इंटू 5 इंटू 5. आलं लक्षात? आणि डिनॉमिनेटरमध्ये 100. आता पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. आपल्याला P ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही? मग P ला एकट्यालाच आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवूयात आणि बाकी हे जे सगळे रिमेनिंग नंबर्स आहेत त्यांना दुसऱ्या साईडला पाठवून देऊयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. चला तर मग पाठवूयात. आता पाठवण्याआधी तुम्हाला जर इथे हे मल्टिप्लाय करून घ्यायचं असेल 5 इंटू 5 25 तर मल्टिप्लाय केले तरीही चालणार आहे. चला इथे P ला एकट्याला ठेवूयात आणि आता जे डिव्हिजनमध्ये आहे ते इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज होणार आणि जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते कशामध्ये चेंज होणार? व्हेरी गुड, डिव्हिजनमध्ये. चला मग या 100ला आपण इथे मल्टिप्लाय करूयात. कोणाबरोबर? हा जो इंटरेस्ट आहे ना तो ॲज इट इज खाली येणार की नाही त्याच्याबरोबर आपल्याला 100ला मल्टिप्लाय करावं लागणार. आता डिव्हिजनमध्ये काय येणार? 5 इंटू 5 और यू कॅन राईट 25 हिअर. चला आता सॉल्व्ह करून घेऊयात. या 5 ने आपण या 100ला डिवाइड करूयात. सो 5 1s are 5, 5 2s are 10 अँड 5 0s are 0. आता या 5 ने या 10,250ला डिवाइड करूयात. सो 5 1s are 5, 5 2s are 10. आता इथे 2 आहे सो 5च्या टेबलमध्ये 2 नाही आहे की नाही? मग आपल्याला इथे 0 ने डिवाइड करावं लागणार. सो 5 0s are 0 अँड देन आता इथे 25 होणार ना? 2 मधून 0 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहणार. मग इथे 25 होणार. सो 5 5s are 25 अँड देन 5 0s are 0. आता काय रिमेनिंग आहे इथे? 2050 मल्टिप्लाइड बाय 20 राईट करून घेऊयात. इज इक्वल टू P. मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 41,000. सो P काय इथे आलेला आहे? P इज इक्वल टू 41,000. So here is our final answer. Lata Ben had borrowed an amount of 41,000 rupees from the bank. लता बेननी किती अमाऊंट बोरो केली होती बँककडून? तर 41,000 रुपीज. चला आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. या क्वेश्चनमध्ये इथे आपल्याला हा एक टेबल दिलेला आहे. काय काय दिलेलं आहे या टेबलमध्ये? प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट, टाइम, इंटरेस्ट, अमाऊंट. आणि तुम्ही पाहताय का इथे काही काही जागा रिकाम्या आहेत. सो या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला फिल करायला सांगितलेल्या आहेत. चला तर मग आपण फिल करूयात. जी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिलेली आहे त्यानुसार आपण काय काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ते फाइंड आउट करूयात. सो फर्स्ट क्वेश्चन घेऊयात. इथे काय दिलंय प्रिन्सिपल फर्स्टमध्ये? 4,200. 4,200. रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलेला आहे? रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7 PCPA. त्यानंतर टाइम काय आहे? टाइम आहे 3 years. इंटरेस्ट काय आहे? इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काहीच दिलेलं नाही आहे ना. आणि अमाऊंट सुद्धा काहीच दिलेली नाही. सो आपल्याला या क्वेश्चनमध्ये इंटरेस्ट आणि अमाऊंट फाइंड आउट करायचा आहे. आता तुम्हाला माहित आहे ना इंटरेस्ट कसा फाइंड आउट करायचा असतो? आपला मॅजिक फॉर्म्युला कोणता? इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. चला व्हॅल्यू पुट करूयात. सो P किती आहे? 4,200. R आहे 7, T आहे 3 अपॉन 100. सॉल्व्ह करा. हे पहा इथे 2 zeros आहेत ते कट होणार. इथले 2 zeros कट होणार. रिमेनिंग काय आहे आता? 42 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 3. 7 3s are 21. सो 42 मल्टिप्लाइड बाय 21 करायचे आपल्याला. हे पहा 42 मल्टिप्लाइड बाय 21 केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 882. सो इथे आन्सर आपले आलेले आहे 882. 882 काय आहे? इंटरेस्ट आहे. चला इथे राईट करून घेऊयात इंटरेस्ट. आणि आता मला सांगा अमाऊंट कशी फाइंड आउट करायची? अमाऊंटचा काय फॉर्म्युला आहे? आठवतोय ना तुम्हाला? आता इतका आपण प्रॅक्टिस सेट 40 सॉल्व्ह केला. प्रॅक्टिस सेट 41 ऑलमोस्ट संपूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. सांगा मला आता अमाऊंटचा फॉर्म्युला. येस, व्हेरी गुड. अमाऊंटचा फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू P प्लस I. सो P काय आहे? 4,200. I आपण काय फाइंड आउट केलेला आहे? 882. चला ॲडिशन करा. ॲडिशन केल्यानंतर आपले आन्सर येते 5,082. चला आन्सर राईट करा 5,082.
नेक्स्ट मधील सेकंड सब क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. प्रिन्सिपल मिसिंग आहे, सो क्वेश्चन मार्क देऊन घेऊया तिथे. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 6 PCPA आहे. टाइम पिरियड 4 इयर्स आहे. त्यानंतर इंटरेस्ट दिलेला आहे 1200 आणि अमाऊंट मिसिंग आहे, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रिन्सिपल आणि अमाऊंट या दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. प्रिन्सिपल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, इथे आपल्याकडे इंटरेस्ट आहे ना, सो इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण यूज करूयात. कोणता आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. सो इंटरेस्ट 1200 इज इक्वल टू पी माहीत नाही आहे, सो पी ॲज इट इज राईट करणार. आर आहे 6% आणि टी आहे 4 इयर्स अपॉन 100. आता इथे पीला एकट्यालाच आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवायचे आहे आणि हे जे बाकीचे नंबर्स आहेत त्या नंबर्सला आपल्याला इथून घालवून टाकायचं आहे. आणि कुठे टाकणार आपण, तर इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. कसे टाकणार, चला आधी आपण काय करूयात, इक्वल टूच्या राईट हँड साईडला फक्त पी राईट करून घेऊयात. आणि आता काय करूयात आपण, हा जो 100 इथे डिव्हिजनमध्ये आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवूयात. लेफ्ट हँड साईडला कोण आहे, तर 1200. सो इथे डिव्हिजनमध्ये असणारा 100 इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज होणार. आणि इथे जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत 6 × 4 ते इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर डिव्हिजनमध्ये चेंज होणार. आता सॉल्व्ह करूयात. 6 1 जार 6, 6 2 जार 12, 6 0 जार 0, 6 0 जार 0. आता या 4ने आपण या 200ला डिवाइड करू शकतो की नाही, 100ला पण करू शकतो, तुम्ही 100ला केलं तरीही चालणार आहे, पण इथे आपण 200ला डिवाइड करूयात. सो 4 1 जार 4, 4 5 जार 20 and 4 0 जार 0. आता इथे रिमेनिंग काय आहे, 50 मल्टिप्लाइड बाय 100. चला 50 मल्टिप्लाइड बाय 100 करा, काय येणार आन्सर, येस 5000. 5 1 जार 5 आणि हे 3 zeros. सो पी इज इक्वल टू 5000 आणि पी काय आहे आपलं, प्रिन्सिपल आहे. सो प्रिन्सिपल काय 5000 राईट करून घेऊयात. आता अमाऊंट फाइंड आउट करायची आहे आणि अमाऊंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, ए इज इक्वल टू पी प्लस आय. पी किती आहे 5000 रुपीज, त्यानंतर आय किती आहे हे पहा, दिले की नाही क्वेश्चनमध्ये 1200. सो प्लस 1200. 5000 प्लस 1200 केल्यानंतर आन्सर मिळते 6200. चला इथे राईट करून घेऊया टेबलमध्ये 6200. नाव नेक्स्ट टेबलमध्ये थर्ड क्वेश्चन दिलेला आहे. प्रिन्सिपल किती आहे 8000. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 5 PCPA. टाइम पिरियड दिलाय का, नाही, टाइम पिरियड मिसिंग आहे. त्यानंतर इंटरेस्ट आहे 800. अमाऊंट दिलेली आहे का, नाही, अमाऊंट मिसिंग आहे. आता या क्वेश्चनमध्ये टाइम पिरियड मिसिंग आहे आणि अमाऊंट मिसिंग आहे. चला आपण टी फाइंड आउट करूयात आणि मग ए फाइंड आउट करूयात. सो इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. व्हॅल्यूज टाकूयात. इंटरेस्ट किती आहे 800 इज इक्वल टू पी किती आहे 8000, आर किती आहे 5 PCPA आणि टी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे अपॉन 100. आता टी फाइंड आउट करायचा आहे म्हटल्यावर या टीला आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवावं लागणार ना. जी थिंग आपल्याला फाइंड आउट करायची आहे तिला एकटीला आपण बाजूला ठेवायचं आहे. सो इक्वल टूच्या राईट हँड साईडला टी येणार आणि हे जे बाकीचे नंबर्स आहेत ते सगळे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाणार. इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी कोण बसलेला आहे 800, हो ना. आता हा जो डिव्हिजनमध्ये आहे 100 त्याला इकडे पाठवूयात. मग जो डिव्हिजनमध्ये आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज होणार, हो ना, आणि जो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते डिव्हिजनमध्ये चेंज होणार. सो 8000 मल्टिप्लाइड बाय 5 हे मल्टिप्लिकेशनमध्ये होते म्हणून त्यांना आपण डिव्हिजनमध्ये ठेवलेलं आहे. उलटं पुलटं करायचं, फक्त आपल्याला डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन करायचं आहे. चला सो झिरोज कट करून टाकूयात आधी. हे झिरोज मला फार आवडतात, तिथल्या तिथे कट केले की काम झालं, हो ना. आता या 8ने 80ला डिवाइड करूयात. 8 1 जार 8 अँड 8 10 जार 80. या 5ने 10ला डिवाइड करू शकतो की नाही. 5 1 जार 5 अँड 5 2 जार 10. आता इथे रिमेनिंग आहे 2. 2 इज इक्वल टू टी. सो राईट करूयात. टी किती आलेला आहे इथे 2. टी म्हणजे काय, टी म्हणजे टाइम पिरियड. सो किती इयर्स 2 इयर्स. राईट करूयात इथे टेबलमध्ये 2 इयर्स. फाइंड आउट काय करायचं आता, अमाऊंट. अमाऊंट कशी फाइंड आउट करतात, खूप इझी आहे, हो ना. ए इज इक्वल टू पी प्लस आय. पी आहे आपला 8000 आणि आय 800. किती झाले 8800. राईट करून घेऊयात आन्सर 8800. चला आता
टेबलमधला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात 4 नंबरचा. प्रिन्सिपल इथे मिसिंग आहे. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 5 PCPA आहे. टाईम काय दिलेला आहे, टाईम मिसिंग आहे. इंटरेस्ट आहे 6000 आणि अमाऊंट आहे 18000. फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, प्रिन्सिपल आणि टाईम. आता जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे तिकडे व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याकडे रेट ऑफ इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट आहे, अमाऊंट आहे, प्रिन्सिपल नाही आहे आणि टाईम पिरियड नाही आहे. अमाऊंट आहे आणि इंटरेस्ट आहे. मग या दोन गोष्टींवरून आपण प्रिन्सिपल फाइंड आउट करू शकतो की नाही, कारण तुम्हाला तर माहीतच आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. अमाऊंट आपल्याकडे 18000 आहे, आपल्याला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे आणि इंटरेस्ट दिलेला आहे 6000 रुपीज. सो आपण हे सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करणार, 6000ला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवायचं, मग आपल्याला पी मिळणार. 18000 मधून 6000 सबट्रॅक्ट केल्यानंतर हे पहा पी मिळणार आहे की नाही. सो करा, सबट्रॅक्शन करा, किती येणार, 12000 रुपीज. सो प्रिन्सिपल काय आलं, 12000 रुपीज. इथे राईट करून घेऊयात, प्रिन्सिपल 12000 रुपीज. आता आपल्याकडे प्रिन्सिपल आहे, त्यावरून आपण टाइम फाइंड आउट करू शकतो. प्रिन्सिपल आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट सुद्धा आहे. चला तर मग टाइम फाइंड आउट करूयात. मॅजिक फॉर्म्युला, इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. व्हॅल्यूज राईट करूयात इथे. इंटरेस्ट 6000, पी आहे आपल्याकडे 12000, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5, टाइम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे अपॉन 100. टीला एकट्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवूयात आणि बाकीच्या सगळ्या नंबर्सला आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला 6000 आहे, 100 इथे इक्वल टूच्या राईट हँड साईडला डिव्हिजनमध्ये आहे, तो इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज होणार. 12000 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे, हो ना. सो हे डिव्हिजनमध्ये जाऊन बसणार जेव्हा त्यांची साईड ते चेंज करणार. चला आता सॉल्व्ह करूयात. झिरोज कट करून टाका. सगळ्यात आधी हे 3 झिरोज, हे 3 झिरोज झालं. आता काय करायचं, आपल्याला डिवाइड करायचंय. काय करणार, 6 1 जार 6, 6 2 जार 12. आता काय करणार, या 5ने 100ला डिवाइड करू शकतो की नाही. 5 1 जार 5, 5 2 जार 10 and 5 0 जार 0. 2ने 20ला डिवाइड करा. 2 10 जार 20. सो टी किती आला इथे आपला, टी आलेला आहे 10. टी म्हणजे काय, टाइम. सो किती आला, टाइम पिरियड 10. राईट करूया तिथे 10 years. Now let us solve our last fifth question, fifth sub question. Principal is missing. Rate of interest is 2.5 PCPA. 2.5 PCPA म्हणजेच किती झाले इथे सॉल्व्ह करा. 2 2 जार 4, 4 + 1 5, 5 upon 2. सो 5 upon 2% per annum. टाइम पिरियड आहे 5 years. इंटरेस्ट आहे 2400. अमाऊंट मिसिंग आहे, आपल्याला फाइंड आउट करायची आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याकडे आहे, टाइम आपल्याकडे आहे, इंटरेस्ट आहे. या 3 गोष्टींवरून आपण प्रिन्सिपल इझिली फाइंड आउट करू शकतो. सो फॉर्म्युला राईट करा. इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. व्हॅल्यूज ठेवा आता इथे प्रत्येकाच्या. इंटरेस्ट 2400 इज इक्वल टू पी. त्यानंतर आर किती आहे 5 upon 2, टी आहे 5 upon 100. आता आपण काय करूयात, या 100ला आधी इथून घालवून टाकूयात, कारण आपल्याला पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही. मग आपल्याला पीच एकटा इथे इक्वल टूच्या राईट हँड साईडला हवा आहे. मग हळूहळू करून हे जे बाकीचे सगळे नंबर्स आहेत त्यांना आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला काढून देऊ, हो ना. सो फर्स्ट आपण हा जो 100 डिव्हिजनमध्ये आहे त्याला इथून पाठवून देऊयात. सो इथे डिव्हिजनमध्ये आहे, साईड चेंज केल्यावर तो मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज होणार. सो इक्वल टूचे साईन, इक्वल टूच्या राईट हँड साईडला इंटरेस्ट आहे 2400, सो मल्टिप्लाइड बाय 100. बाकीचे जे काही आहे ते ॲज इट इज राईट करून घेऊयात. पी इंटू 5 upon 2 इंटू 5. आता इथे मल्टिप्लिकेशन करा. 5 5 जार 25 आणि 2 1 जार. इथे काहीही डिनॉमिनेटर नसला तरीही 1 असतो, हे तुम्हाला माहिती आहे की नाही. सो 2 1 जार 2, 25 upon 2 येणार. सो हे ॲज इट इज राईट करूयात. पी इंटू 25 upon 2. आता या 2ला आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. सो हे पहा अशा प्रकारे 2400 मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू पी इंटू 25. ओके, आपण हे स्टेप बाय स्टेप करत आहोत. का स्टेप बाय स्टेप करतोय,
कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर व्हावी यासाठी. आपण इथल्या इथे सगळ्या गोष्टी करू शकत होतो, पण त्याने तुम्हाला जरा कन्फ्यूज झालं असतं, म्हणून आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करत आहोत. हळूहळू सगळ्या नंबर्सला आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवतोय. ती कशी प्रोसिजर असते, ती काय प्रोसेस आहे ती तुम्हाला कळावी, त्यासाठी आपण इन डिटेल इथे प्रत्येक स्टेप करत आहोत. चला आता काय करूयात, आपण या 25ला पाठवून देऊयात. सो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे 25, इकडे गेल्यानंतर डिव्हिजन मध्ये होणार चेंज. चला, सो 2400 मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू पी. खुश, सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. पी ला एकट्याला आपण इथे ठेवलेला आहे. चला आता डिव्हिजन करून घ्या. 25 ने 100 ला डिवाइड करू शकतो की नाही. 25 1 जार 25 आणि 25 4 जार 100. चला काय रिमेनिंग आहे इथे आता, 2400 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू पी. आता 2400 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 2, 4 2 जार 8. सो चला 2400 और 2400 ला 8 ने मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लाय केल्यानंतर प्रोडक्ट येते 19200. सो राईट करूयात, पी इज इक्वल टू 19200. इथे आपण पी फाइंड आउट केलेला आहे 19200. राईट करून टाकूयात टेबलमध्ये आपले आन्सर. आता अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे, ए इज इक्वल टू पी प्लस आय. हो ना, पी म्हणजे प्रिन्सिपल, आय म्हणजे इंटरेस्ट. आता आपल्याकडे प्रिन्सिपलही आहे आणि इंटरेस्ट तर ऑलरेडी त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. चला मग अमाऊंट इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. सो 19200 प्लस इंटरेस्ट 2400. सो अमाऊंट किती आहे, 21600. राईट करूयात 21600.